मला सांगितलं. हॅलो हॅलो सगळ्यांना जय शिवराय. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. आज काय बोलाव खरंच कळाय ना मला. आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणार नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असतं, प्रत्येक मनभेद मतभेद असतात, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असतात. काय बघितलं नाही अंतरवाल्याने. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकरं लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधानात जगायला दिसतं. एवढं सोपं नाही. मला एवढा आनंद झाला मला बोलता येईना. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता मला 2 वर्ष मला काहीच सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखादबार आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात एकामेकाला. घेतले की नाही? आहे का नाही? किती जणांना तरी आहे बगरे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले, सगळे बसले. आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच. पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं. औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा. 25 लाख काळात आता त्याचे झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागले ते पण. त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला मी किती कच बोलतो. मला आज काही सुचायनाच काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्याने की कोंकड गुलाल किती जे शिप्याने गुलालच व्हावा. म्हणूनच मराठ्यावरला जळ दे लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं काबाड कष्टानं मिळवलं. ते जे शिप्या आणल्या त्याच्यात गुलाल आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करूनच. रुपया 50 रुपये देतो आम्ही. कारण आम्हाला लय आनंद झालाय. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण इतकं जातील दिलं ना की काय करावं काय नाही. फक्त एक मागवतो गावाला. आता मी कवा मागितलं 2 वर्षात एक मागवत फक्त तेवढं द्यायचं. आता गावकऱ्या काही माया कोण मन दुखायला असते, काही तुमच्या कोण दुखायला असते. आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केलं. आता तुम्ही गावकरी म्हणल्यावर मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे. नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं. कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा आणि पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण. कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काय काय म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात मध्ये जे आर चुकीचं आहे तेच म्हणायचे. कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठीची एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्याने ताकद बी झाली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा. तुम्ही लावून धरलं म्हणून टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच सोडा. हा माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेला आहेतच मंडपात. येऊ दे म्हणायच्या कोणाला बी. नाही तर इतकं रक्त सांडल्यावर कोणी नाही येत भाऊ. पुन्हा म्हणतात नको आता तिकडं लय टोले बसतात लय हाणतात. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस तर माग हटत. असल्या महिला एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितल्या. नाही तर एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीन म्हणतात नको तिकडं तुम्ही तुमचा
आम्हाला नकोच याला आपल्यात. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा. इतक्या लागून सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्र माया माऊलीच्या लक्षात आलं, आंतरवालीच्या रक्त माऊलीच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला राज्यातल्या. म्हणून आपण सगळंच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधळलाच, हाटलेच नाही. लई काड्या घालायचा, काय गेला काड्या नाही काय नाही काय, ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मलाच येऊन म्हणायचे. गाव म्हणल्यावर भाऊ भाऊ येतं, ओली तिला झालं, इकडं व्हायचं, इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं संघच. हे प्रेम पण नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो, ते हे सोपं नव्हतं. नसतं मग एकामेका डावची केली का ते म्हणत असते जाऊन तिकडं, तू प्लस बघ तिकडं, आम्ही नाही येत हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिथं. तो मग जमत नसलं तरी बस. लय मोठा आदर्श दिला अंतरवलीनं महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठ्याच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्राच्या येणार आहे अंतरवलीला गुलाल टाकायला, काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवलीत येणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्या गल्ल्यात गुलाल दिसणार तुम्हाला. कुंकड बी आपल्याला नुसतं जेसीबीनेच गुलाल काढायला लागत. हा, इतके लोक येणार आहेत. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण, पण आता काय मला काय बोलता पण ये नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने. आता काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% म्हणजे काहीच नाही. चालता फेडता आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो, लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागलात. आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला. या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. फक्त मराठा समाजाला अंतरवलीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. ज्या म्हणजे मराठ्या थोडा वेळ लागन. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणा लागन, नांगर हाणा लागन. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग पाऊस पडल्यावर कापूस लावता येईल, पेरता येईल, अशी सिस्टम असती. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं ज्या निघाला मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्रातले जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणते पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखीन मायावर आहे. तुम्ही काय जर मागं पुढे झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे. महाराष्ट्र फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्रात. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून तुमचं मना आता तर काय बोलायलाच काही नाही मिळालं त्याच्या नाही असं म्हणत काहीच. आणि गावकऱ्या केलं त्यांना हा नाही, गुलाल नाही, काय नाही, काहीच नाही. पण ते आणलंच. त्याच्या भारावून गेल्यामुळे जास्त उद्या बोलून आज लयच आनंद इतका झाला मला मिळाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्या.